मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। काल रात्री जरांगेंची तब्येत बिघडली। उपोषण स्थळावरून उतरताना रात्री जरांगेंना भोवळ आलेली होती। मंत्री शंभूराज देसाईंनी जरांगेंना फोन करत उपचार देण्याची विनंती केली। आज मनोज जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात शंभूराज देसाईंनी एक बैठक देखील बोलावलेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यानं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरिता मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे आणि आज या उपोषणाचा 7वा दिवस आहे। रात्री जरांगे पाटील यांना भोवळे आली होती आणि त्यांची तब्येतही खालावलेली आहे। परंतु या ठिकाणी रात्री मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे या ठिकाणी जे सभा मंडप आहे किंवा उपोषण स्थळ आहे या ठिकाणी जो मंडप दिलेला तो मंडप गळू लागला आणि या गळतीमुळे मंडपात देखील चिखलमय वातावरण झालेलं आपण बघू शकता की या ठिकाणी सर्व घाण झालेली आहे, चिखल झालेला आहे आणि चिखलातही मराठा समाज या ठिकाणी येतो आहे। जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करतो आहेत। कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना।